आज राज्याचे लोकप्रिय लाडके मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देवाभाऊ केसरी या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि या बैलगाडा शर्यतीचं उद्घाटन करण्यासाठी राज्याचे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते उच्च तंत्र खात्याचे मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा इथं उपस्थित आहेत। आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून दादांचं आपल्या या मैदानामध्ये स्वागत करावं अशी सर्व बैलगाडी मालकांना, चालकांना आणि बैलगाडी प्रेमी लोकांना विनंती करतो। व्यासपीठावरती उपस्थित माननीय समित दादा कदम, माननीय गणेश तात्या भेगडे, माननीय सम्राट बाबा महाडिक, माननीय रणजित दादा घाडगे, माननीय मिलिंद बापू कोरे, माननीय उदय भोसले, माननीय स्वप्नील भैया पाटील, सरपंच छायाताई कोळेकर, मंडल अध्यक्ष स्वातीताई सूर्यवंशी, व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर, पत्रकार मित्र आणि विविध भागातून आलेले सर्व बैलगाडी चालक मालक आणि बैलगाडीवरती प्रेम करणारे सर्व शेतकरी बांधव, आज या बैलगाडी शर्यतीच्या निमित्तानं माननीय संदीप आबा गिड्डे यांनी खरं तर सर्व बैलगाडी मालकांना एक मोठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। बैलगाडी शर्यत दादा 12 वर्ष बंद होती आणि तेव्हा जवळपास 36 लाख बैल जे गोवंश आहे, देशी गोवंश आहे, हे कत्तलखान्याकडे गेले होते आणि अखंड महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की बैलगाडा शर्यत कसल्याही परिस्थितीत चालू झाली पाहिजे। यात्रामध्ये, गावाच्या वेगवेगळ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये, राजकीय कार्यक्रमामध्ये बैलगाडा शर्यतीशिवाय तो कार्यक्रम पूर्ण होत नव्हता। परंतु जे प्राणीमित्र होते त्यांचं म्हणणं होतं की बैलांच्या मध्ये जो पळण्याचा अंश आहे रक्तामध्ये तो नाही, जो घोड्यामध्ये आहे। घोडा हा पळणारा प्राणी आहे परंतु बैल हा पळणारा प्राणी नाही, असं त्या प्राणी मित्रांचं म्हणणं होतं। हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये तशी त्यांनी बाजू मांडली होती। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांना सर्व महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देईन, कारण त्यांनी या महाराष्ट्रातल्या 2500 बैलांची रक्त नमुने हे लायब्ररीकडे तपासायला पाठवले, लॅबोरेटरीमध्ये ते तपासले आणि बैलामध्ये पळण्याचा अंश आहे, म्हणजे चुकून लायब्ररी झालं, लॅबोरेटरीमध्ये तपासायला पाठवले, पळण्याचा अंश आहे, हे 2500 बैलांचे रक्ताचे नमुने तपासले आणि सुप्रीम कोर्टामध्ये शेवटी बैलगाडा मालकांच्या बाजूने निर्णय झाला आणि सगळ्या भागामध्ये आनंदाचं वातावरण तयार झालंय। आणि म्हणून दादा, आज या बैलगाडीमुळे गावामध्ये प्रचंड आर्थिक उत्पन्नाचा स्रोत तयार झालाय। आता ही शर्यत आहे, शेकडो हे भजी विक्रेते करणारे, मेवा विक्रेते करणारे, कासरे विक्रेते करणारे, आईस्क्रीमवाले, अशी सगळी लोक मैदानामध्ये येत आहेत। आता संदीप बाबांच्या बाबतीमध्ये 2 मिनिटं बोलतो आणि मी थांबतो। संदीप बाबांनी भारतीय जनता पार्टीचं काम सभासद नोंदीचं अत्यंत प्रामाणिकपणे केलेलं आहे। अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या जिल्ह्यामध्ये नंबर 1चं सभासद नोंदणी ही संदीप बाबांनी केलेली आहे। आता त्यांनी सांगितलं मला 4 मुलं आहेत आणि मला निवडणुकीमध्ये उभा राहता येत नाही, ही गोष्ट खरी आहे, परंतु नेतेगिरी करायला काहीच अडचण नाही, कायद्यात बदल करायचं ठरलंय। त्यामुळे संदीप बाबा तुमच्यासाठी दादा निर्णय एक चांगला घेण्याच्या तयारीत आहेत, परंतु संदीप बाबा सर्व लोकांना बरोबर घेऊन, मी त्यांना आता ओळखतोय तेव्हापासून, सगळ्यांना बरोबर घेणं, मागं सरणं, एखाद्याला पुढं कुणाला घ्यायचं असेल तर त्यांना पुढं घेणं, असं अत्यंत व्यवस्थितपणे ते काम करतायत। मला तुम्हाला विनंती करायची आहे की संदीप बाबाच्या नेतृत्वामध्ये तासगाव कवटेमंकाळमध्ये हा ते सगळं करू शकतायत आणि ते एकदम मॅनेजमेंटमध्ये नंबर 1ला आहेत। दिसतंय ते टोपी वगैरे, पण तसं काही नाही। शेतकरी त्यांचा पेहरावा जरी असला तरी एखाद्या मॅनेजमेंट कंपनीला लाजवल असं काम संदीप बाबाच्या नेतृत्वात सुरू आहे। त्यामुळे दादा, तुम्ही विशेष लक्ष हे संदीप बाबावरती देण्याची आवश्यकता आहे अशी मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो। आणि तुम्ही या दुसरा विषय, आरेवाडीचं देवस्थान इथून 7-8-10 किलोमीटरवरती आहे। महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेश इथल्या सर्व बहुजनांचं, धनगरांचं आराध्य दैवत आहे। 166 कोटीचा आराखडा आपण जिल्हा नियोजनमध्ये तुम्ही परवा तो प्रस्ताव मान्यता दिलेली आहे राज्य सरकारकडे पाठवण्यासाठी, तर तो राज्य सरकारकडे पाठवून शिखर समितीच्या समोर घेऊन
तो प्रस्ताव मंजूर करावा। आरेवाडीचे सगळे पुजारी सरपंच पण पुढे बसलेले आहेत। दुसरा विषय जो ड्रायपोर्टचा आहे, तुम्ही आता शहरात पण बोलला, ड्रायपोर्ट झाल्याशिवाय जतचं, कवटेमंकाळचं, आटपाडीचं, खानापूरचं, तासगाव पूर्व भागाचं डेव्हलपमेंट होऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही त्या सगळ्या विषयामध्ये नेतृत्व करावं। आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागं जे काही कागदपत्राची पूर्तता करण्याची आवश्यकता आहे, ही जागा नाही, इकडं रांजणीच्या तिथं आता उदय भोसले तिथले आहेत, तिथं 500 एकर गायरान आहे, महाराष्ट्र शासनाची जागा आहे आणि 90 एकर जागा ग्रामपंचायतची आहे। तर त्यामुळे कुणाचे काही तक्रार असण्याचं कारण नाही आणि ते केंद्राची कमिटी सुद्धा ती जागा बघून गेलेली आहे, त्यांना ती जागा पसंत आहे। तर आता जेव्हा तुम्ही आम्हाला वेळ द्याल तेव्हा त्याची सगळी कागदपत्र घेऊन आम्ही तुमच्याकडे येऊ। कवटेमंकाळ, जत, आटपाडी आणि खानापूरचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी दादा तुमच्याकडे आहे। मला तुम्हाला विनंती करायची आहे, मागच्या 4-5 टर्म मधला या जिल्हा नियोजनचा तुम्ही सगळा डेटा घ्यावा, कुठल्या तालुक्याला किती निधी दिला, कुठल्या तालुक्याला कशा पद्धतीने न्याय दिलाय आणि तो बॅकलॉग घेऊन दादा तुम्ही तो भरून काढू शकता। दुष्काळानं ही सगळी लोक पिचलेली आहेत, निसर्गाने आमच्यावरती नेहमी अन्याय केला, परंतु राजकीय पुढाऱ्यांनी जाणून बुजून अन्याय केला, आम्हाला त्या गोष्टीची चीड आहे। आणि दादा तुम्ही असं नेतृत्व आहात की तुम्ही सगळ्या लोकांना न्याय देण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता आणि घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची क्षमता तुमच्याकडे आहे। त्यामुळे या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातल्या तालुक्याच्या वतीनं मी तुम्हाला नम्रतेचं आवाहन करतो, विनंती करतो की हा जो बॅकलॉग आहे, पुढाऱ्यांच्या गोट्याला जायला सुद्धा डांबरी रस्ता आहे, परंतु आमच्या गावाला जायला डांबरी रस्ता नाही, ही तफावत आहे आणि त्यामुळे आमच्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे आणि ती चीड दूर करण्याचं काम तुम्ही करू शकता, ते काम तुम्ही करावं अशी तुम्हाला विनंती करतो। संदीप आबाचं मनापासून विशेष अभिनंदन करतो की इतकं चांगलं देखणं मैदान तुम्ही आयोजित केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद देतो आणि दादांनी बोलावं असं विनंती करतो। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय चंद्रकांतजी दादा, त्यानंतर जत विधानसभा मतदारसंघाचे आणि ज्यांनी बैलगाडी क्षेत्रामध्ये शर्यत सुरू होण्यासाठी अतोनात प्रयत्न केले असे म्हणून निवड झाली आजमभाई मकानदार, अनिल लोंढे सर, विक्रमभाऊ कोळेकर, त्यानंतर उपस्थित असणारे सर्व मान्यवर। आज राजमाता बैलगाडी शर्यत संघाच्या वतीनं या ठिकाणी जी शर्यत आयोजित केलेली आहे, मला थोडंसं राजमाता बैलगाडी शर्यत संघाबद्दलची माहिती सांगायची आहे। 4 जानेवारी 2022 रोजी ज्या वेळेला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची बंदी उठली, पहिली बैलगाडी शर्यत अधिकृत परवानगी काढून राज्यामध्ये पहिली बैलगाडी शर्यत याच ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। त्यावेळेला ज्या वेळेला पशुसंवर्धन आयुक्तांनी काही अटी घालून दिलेल्या होत्या आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये जर ह्या अटी मोडल्या, या ठिकाणी का नांगोळ्यामध्ये एवढं मोठ्या प्रमाणामध्ये वाढतंय, त्याचं दुसरं कारण असं आहे की कवटेमंकाळच्या जतकडला जो भाग आहे, इकडं वातावरण जे आहे ते वातावरण दमट आहे, इथली ह्युमिडिटी जी आहे ती ह्युमिडिटी कमी आहे। ह्युमिडिटी कमी असल्यामुळे जी खिलार जनावरं आहेत, तर खिलार जनावरांचं पालन पोषण जे आहे, तो पालन पोषण होण्यासाठी हा जो भाग आहे, नांगोळे असेल, आरेवाडी असेल, अलकुड असेल, तर हा जो पट्टा आहे, तर या पट्ट्यामध्ये अगदी बाजपर्यंत खिलार जनावरांचं पालन पोषण हे व्यवस्थित पद्धतीनं होतं। त्यामुळं या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं खिलार जनावरांचं पालन पोषण होत असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये खिलार जनावरं देखील मोठ्या प्रमाणात आहेत। या नांगोळ्याच्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, आपण पाहू शकतो सगळा संपूर्ण पट्टा जो आहे तो एका ठिकाणी बसल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो। हे सगळं करत असताना तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची बांधणी करत असताना या ठिकाणी जत विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत गोपीशेठ पडळकर साहेब, वास्तविक पाहता त्यांचं घर जे आहे ते झरेला आहे, आटपाडीला आहे आणि त्यांच्या मतदारसंघातले जर प्रश्न सोडवायला जायचं असेल तर त्यांना कवटेमंकाळवरनं जावं लागतंय। त्यामुळे आम्ही त्यांना हक्कानं म्हणू शकतोय की जतच्या अगोदर कवटेमंकाळ लागतंय, त्यामुळे आमचे प्रश्न तुम्ही आधी सोडा। त्यानंतर त्यांचं एकदम जीवस्य कंठस्य श्रद्धा असलेलं देवस्थान आमच्या सगळ्यांचं बिरोबा देवस्थान देखील आमच्याच मतदारसंघात आहे। त्यामुळे बिरोबाचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांना तासगाव कवटेमंकाळला यायला लागतंय। म्हणजे देवाकडे पण लक्ष द्या, देवा भाऊंच्याकडे पण तिथली जी ताकद आहे, भारतीय जनता पार्टीची ताकद आहे, ती वाढवण्यासाठी देखील इथं लक्ष द्या म्हणून आमचा नेहमीच आग्रह असतो। आणि प्रत्येक गोष्टीला भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उपक्रमाला गोपीशेठ पडळकर या ठिकाणी आम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी मदत करत असतात।
त्याच हिशोबाने भविष्यातली जी काही स्थानिक स्वराज्य संस्था आहे, आपल्याला वाटत असेल की भारतीय जनता पार्टी आमच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ तासगाव असेल आणि कवठेमंकाळ असेल, जिल्हा परिषदेचे 4 आणि 4 आणि नगरपालिका इथले सगळे उमेदवार जवळजवळ फिक्स झालेले आहेत. आम्हाला उमेदवार दाखवायचे नाहीत कुणाला. आता सध्याला वेगवेगळ्या पक्षात आहेत, काही अडचण नाही, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेला कमळ म्हणून त्या ठिकाणी स्वबळावरती लढण्याची पूर्णपणे क्षमता आणि पूर्णपणे तयारी ही भारतीय जनता पार्टी तासगाव कवठेमंकाळच्या वतीनं केलेली आहे. आमचे दोन्ही मंडल अध्यक्ष इथं आहेत. लवकरच कवठेमंकाळ असेल आणि तासगाव असेल इथं जनसंपर्क कार्यालय देखील उघडण्यात येणार आहेत. त्यानुसार आपल्याकडे वेळ मागण्यात येईल आणि चांगलं भव्य उद्घाटन जे आहे ते जनसंपर्क कार्यालयाचं या ठिकाणी होणार आहे. आपण एक पालकमंत्री म्हणून तासगावमध्ये जसा वेळ दिला, आज कवठेमंकाळमध्ये देखील आपण त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे. आपलं या ठिकाणी प्रथमतः मी स्वागत करतो. यानंतर शब्दसुमनांचं स्वागत झाल्यानंतर थोडंसं आपल्याला एक गिफ्ट म्हणून काय बैलगाडी आहे त्या ठिकाणी आणलेलं आहे ते हे करतो. आपण प्रास्ताविक संपूया. आपण भरपूर आज सगळं कार्यक्रम उरावरती घेतलेले आहेत, अगदी खानापूरपर्यंत दिवसभर सगळा दौरा म्हणजे मॅरेथॉन दौराच आहे. पण काही अडचण नाही, आपला कार्यक्रम लवकरात लवकर या ठिकाणी संपूया. राज्याचे ग्रामीण विकास मंत्री जयभाऊ गोरे साहेब हे 1 तासा 1.5 तासात येत आहे, तर तुमच्या हस्ते शुभारंभ घेऊ आणि समारोप हा त्यांच्या हस्ते घेऊ, म्हणजे बरोबर व्यवस्थितपणे त्या ठिकाणी कार्यक्रम हा संपन्न होतोय. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल राजमाता बैलगाडी शर्यत संघ, भाजपा तासगाव कवठेमंकाळ आणि तमाम ग्रामस्थ नांगोळे यांच्या वतीनं मी स्वागत करतो. धन्यवाद धन्यवाद आभार. तदनंतर या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री, सांगली जिल्हा लोकप्रिय पालकमंत्री सन्माननीय श्रीमान चंद्रकांत दादा पाटील दादांचा यशोचित सन्मान आणि सत्कार सोहळा आबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. तेजस्वी व्यक्तिमत्व आणि उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थिर आहे, सुसंस्कृत आचरण, निस्वार्थी समाजकारण ही ज्यांच्या जगण्याची रीत आहे, त्या ठिकाणी दादांचा सन्मान होतो. या ठिकाणी आबांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस आबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दादांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपण या ठिकाणी दादांचं स्वागत करावं. सांगली जिल्ह्यामध्ये लोकभिमुख कार्याची अस्मिता जपणारं आणि विकसनशील विकासप्रिय नेते या ठिकाणी मंत्री महोदयांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आबांच्या शुभ हस्ते होते. एकदा जोरदार टाळ्यामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत, सुस्वागत, शुभ स्वागत. तदनंतर महाराष्ट्र राज्य युवकांच्या आयडॉल, युवकांच्या कलागुणांना वाव देऊन युवक कौशल्य साधणारे युवा नेतृत्व, अभिमान स्वाभिमान आणि गरिबांची जाण म्हणून तरी गोपीचंद पडळकर शेठ युवकांच्या हृदयात आपलं स्थान. युवक हृदय सम्राट जत विधानसभा क्षेत्राचा बुलंद आवाज सन्माननीय गोपीचंदजी पडळकर शेठ आपला या ठिकाणी सन्मान आणि सत्कार सोहळा आबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. किसान मोर्चाची धुरा समर्थपणे सांभाळणारे आणि शेतकरी हित जननायक नेतृत्व सन्माननीय संदीप बाबा गिड्डे पाटील या ठिकाणी आबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शेठ साहेबांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळी. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी जनस्वराज्य पक्ष प्रदेश अध्यक्ष युवकांच्या आयडॉल सन्माननीय समीप दादा कदम दादांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार सोहळा या ठिकाणी आबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. जनस्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आम्हाला एवढे कर्तृत्व असताना पदवरीय अहंकार नसलेलं नेतृत्व सन्माननीय समीप दादा कदम दादांचा या ठिकाणी सन्मान होतो. एकदा जोरदार टाळी. धन्यवाद. तदनंतर भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा प्रमुख सन्माननीय सम्राट बाबा महाडी बाबांचा या ठिकाणी सन्मान होतो. संघर्ष रक्तात आहे, कार्य विचारात आहे म्हणून तरी सम्राट बाबा युवकांच्या हृदयात आपलं स्थान आहे. युवक हृदय सम्राट युवकांच्या आयडॉल या ठिकाणी बाबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झाला. धन्यवाद. त्यानंतर गणेशदादा वेगळे आपल्या या ठिकाणी सन्मान आणि सत्कार सोहळा प्रदेश अध्यक्ष मिलिंद कोरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बेगरे साहेबांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो. गणेशदादा वेगळे किसान मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष आपल्या या ठिकाणी सन्मान आणि सत्कार सोहळा मिलिंदजी कोरे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतो. धन्यवाद. तदनंतर उदयनराजे आपल्या या ठिकाणी सन्मान होतो. भारतीय जनता पार्टी कवठेमंकाळ तालुका अध्यक्ष
तदनंतर या ठिकाणी रणजित गाडगे साहेब नगराध्यक्ष कवठेमंकाळ तालुका आपला या ठिकाणी सन्मान अजय साहेब मकानदार आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गाडगे साहेबांचा सन्मान होतो. नगराध्यक्ष कवठेमंकाळ नगर परिषद आपला या ठिकाणी सन्मान होतो. धन्यवाद. तदनंतर महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्हा लोकप्रिय पालकमंत्री कर्तव्यदक्ष नेतृत्व सन्माननीय दादा आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. एकदा जोरदार टाळ्यामध्ये पुन्हा एकदा आपण या ठिकाणी दादांचं स्वागत करावं. आज या ठिकाणी राजमाता बैलगाडी शर्यत संघ नांगोळे यांच्या वतीने आणि ज्याचे निमंत्रक आहेत संदीप बाबा शामराव गिड्डे पाटील यांच्या वतीने राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा, हे मान्य आहे की बैलगाडी स्पर्धेला आपण राज्यस्तरीय म्हटल्यानंतरही प्रामुख्याने जिल्ह्यातले तालुक्यातल्याच बैलगाड्या जास्त येतील, पण राज्यस्तरीय म्हणावं इतकी भव्य दिवस स्पर्धा माननीय देवेंद्रजींच्या जन्मदिनाला 55 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ही बैलगाडी स्पर्धा देव हो केसरी या नावाने होते आहे. त्याचा शुभारंभाचा नारळ फोडून गोपीचंदजी आणि मी लगेच जाऊ, कारण इथून 1.5 तासावर उमदीला तिथल्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन करायला जायचं आहे. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम 2-3 तासाने होईल. बहुतेक ज्या प्रकारचा उत्साह आहे आणि हळूहळू लोक येत आहेत, प्रामुख्याने स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलगाड्या पण येत आहेत, त्यातून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता दुपारी 3ला सुरू व्हायचा. त्याला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. हा उद्घाटनाचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित जतचे आमदार, कुठल्या तरी एका विधानसभेचा आमदार असावं लागतं म्हणून जतचे आमदार, परंतु राज्याचं एक आगामी काळातलं आश्वासक नेतृत्व व्यक्तिमत्व गोपीचंदजी पडळकर, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि कालच ज्यांची जिल्ह्याच्या क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली असे सम्राट महाडिक, जनसुराज्य पक्षाचे राज्याचे अध्यक्ष समित कदम, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके संदीप गिड्डे पाटील. हे व्यक्तिमत्व जितकं भारदस्त आहे, टोपी आणि दाढी एक मशिनिस्ट होता का, ती बिलकुल वाढत पण नाही कमी पण होत, ती तुम्हीच ती ट्रिम करता असं दिसतंय. तर असं एक भारदस्त व्यक्तिमत्व गर्दीत सुद्धा लक्षात येतं. गेल्या काही दिवसात ते सारखं आमच्या पार्टीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात दिसत आहे आणि त्यामुळे मी जरा नीट चौकशी केली की हे संदीप गिड्डे पाटील कोण, हे आले कुठून. तर ते मला असं कळलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होते, मग ते भारतीय जनता पार्टीत आले. भारतीय जनता पार्टीचे जे अनेक मोर्चे आणि अनेक प्रकोष्ठ असतात, त्यातल्या किसान मोर्चाचे ते राज्याचे, त्या किसान मोर्चाचे राज्याचे अध्यक्ष पण इथे वेगळे आलेले आहेत. त्या किसान मोर्चाचे राज्याचे सरचिटणीस झाले आणि गेल्या वर्षभरात तर जिकडे बघू तिथे संदीप गिड्डे पाटील गर्दीत ते भारदस्त व्यक्तिमत्व दिसतच आहे. ज्याचा उल्लेख गोपीचंदजी केला की जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली सदस्यता BJPची महाराष्ट्रामध्ये 1,60,00,000 सदस्यता झाली, देशामध्ये 14 कोटीपेक्षा जास्त झाली. तर आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली सदस्यता ही संदीप भाऊंनी केली. आणि आता म्हटल्याप्रमाणे बैलगाडी शर्यत सुरू व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जो लढा झाला त्यात सगळ्यात पुढे ते होते आणि बैलगाडी शर्यतीला मान्यता मिळाल्यानंतर पहिली बैलगाडी शर्यत ही त्यांनी ह्याच मैदानामध्ये भरवली. शेतकऱ्यांचे मोठे नेते, आता मला सगळं आठवलं, ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये 14 ते 19 देवेंद्रजींचं सरकार होतं, त्या देवेंद्रजींच्या सरकारच्या वेळेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा सुरू झाला आणि एके दिवशी संध्याकाळी 6-6:30 वाजता देवेंद्रजींचा फोन आला की तू जिथून असशील तिथून ताबडतोब मुंबईत पोहोच, आपल्याला आज रात्रीत पहाट होता काही करून कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांचं आंदोलन संपवायचं. मी रात्री 2 वाजता सह्याद्रीवर पोहोचलो. 2 ते 4 बैठक झाली. आता आठवलं की त्या बैठकीतला तो चेहरा संदीप गिड्डे पाटील की ज्यांनी पहाटे 4 वाजता सगळ्या सहकाऱ्यांना समजावून सांगितलं की आपल्याला सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे, सरकार नक्की कर्जमाफी करेल
आणि मग तिथून उठून आम्ही पहाटे 4ला वर्षावर म्हणजे देवेंजींच्या निवासस्थानी गेलो आणि 5 वाजता वर्षावरून देवेंजी म्हणाले की प्रेस कॉन्फरन्स तूच घ्यायची. प्रेस कॉन्फरन्स मी घेऊन घोषित केलं की कर्जमाफी आम्ही करणार, किती करणार आहे सगळ्या राजकीय पक्षांशी बोलून ठरवतो. मग 1.5 लाखाची कर्जमाफी आपण केली आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना 25,000चं अनुदान आपण दिलं. तेच पाऊल पुढे उद्धवजीने तोच प्रवास पुढे केला, पण सुरुवात त्याची माननीय देवेंद्रजीने केली, ज्यांना आता देवेंद्रजी या नावाने आपण कमी ओळखतो, देवाभाऊ नावाने जास्त ओळखतो. असे त्या शेतकरी आंदोलनातले संदीप गिंडे, मग नंतर उद्धवजींच्या सेनेमधले संदीप गिंडे, मग भारतीय किसान मोर्चातले संदीप गिंडे. तर पुढे काय, तर त्यांनीच डिक्लेअर केलं की 4 मुलं झाली आणि त्यामुळे मला निवडणूक लढवता येत नाही. गमतीने जरी म्हटलं की नियमात बदल करू, तर असा नियमात बदल होत नाही. पण मी आज ह्या ठिकाणी हे घोषित करतो की संदीप गिड्डे पाटलांना जिल्हा परिषदेच्या सदस्यापेक्षा चांगलं स्थान हे महाराष्ट्राच्या प्रशासनात निर्माण होईल, अशा प्रकारचा शब्द मी या ठिकाणी देतो. आणि झोपेत दिलेला शब्द पाळण्यासाठी पहिलं देवेंद्रजी आणि त्यांच्या मागोमाग मी प्रसिद्ध आहे. आणि त्यामुळे व्यासपीठावर आणखीनही मंडळी उपस्थित आहेत. उदयराजे भोसले, मंडलाध्यक्ष जीवन कोंडे, भोर, मिलिंद कोरे, स्वप्नील पाटील, या शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष गाडगे, अशी खूप मंडळी उपस्थित आहेत. मला गोपीचंदला उमदीला पोचायचं असल्यामुळे आज होणाऱ्या स्पर्धेला मी शुभेच्छा देतो. 2 गोष्टी संदीप गिड्डेने आणखीन केल्या की देवेंद्रजींनी यावेळेला सगळ्यांना आवाहन केलं की एकही फ्लेक्स लावायचा नाही, कुठे जाहिरातबाजी करायची नाही, करायचा खर्च तो रक्तदानावर करा. एका दिवशी 1300 ठिकाणी रक्तदान शिबिरं झाली. 79,000 बॉटल्स रक्ताच्या एका दिवशी कलेक्ट झाला. एशियन रेकॉर्ड झाला, त्याचं प्रदेशाध्यक्षांना सर्टिफिकेट दिलं गेलं. असं एशियातला आजपर्यंतचा रेकॉर्ड हा 30,000 बॉटल एका दिवसातला होता. आपण 79,000 बॉटल एका दिवसात कलेक्ट केला. हे एका बाजूने केलं. आणि संदीप गिड्डे पाटलांनी जे म्हटलं की त्यांनी असं म्हटलं की खर्चच करायचे ना, माझ्या मुख्यमंत्री सहायतामध्ये पैसे द्या, त्यातून मी आरोग्य सेवा करतो, मुलींचं शिक्षण करतो. त्याप्रमाणे संदीप गिड्डे पाटलांनी आज या ठिकाणी 5,55,555 असा चेकही दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11,111 विद्यार्थ्यांना 55,555 शालेय वह्यांचं वितरण केलेलं आहे. म्हणजे जर त्यांना ही 4 अपत्याची अडचण नसती तर ते निवडणुकांच्या राजकारणात खूप पुढे गेले असते. परंतु मी जे म्हटलं की ह्या टोपीखाली दडलं काय, तसं इतरांना विजयी करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आगामी नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीत राहील. ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सांगली शहरातमध्ये सुद्धा नोकरीच्या निमित्ताने लोक सेटल झाले आहेत. तर संदीप आबा, आम्हाला सांगली महानगरपालिकेमध्ये जी सत्ता होती ती अबाधित राखण्यासाठी सुद्धा तुमची मदत लागेल. आजच्या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना गोपीचंद पडळकर मला असं म्हणाले की 1 लाखाच्या वर गर्दी होऊनसुद्धा सगळ्यांना इतकी शिस्त असते की कुठे गडबड होत नाही. पण तरीही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो की इतक्या मोठ्या संख्येने येत आहात, इतक्या मोठ्या प्रमाणात बैलगाड्या सहभागी झालेल्या आहेत आणि त्यामुळे कुठलाही गालबोट न लागता या स्पर्धा पार पडाव्यात अशा शुभेच्छा देऊन ताबडतोब मी आणि गोपीचंद आमच्या गाड्यांकडे धावत सुटतो. आमची स्पर्धा, कोण गाडीकडे लागू, काय करायचं. धन्यवाद. तदनंतर नांगोळे ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी दादांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. नांगोळे गावच्या वतीने या ठिकाणी सरपंच, ग्रामसेवक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने या ठिकाणी दादांचा सन्मान आणि सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. हा सन्मान होतोय कुशल नेतृत्वाचा, हा सन्मान होतोय कुशल नेतृत्वाचा, हा सन्मान